मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ॲडमिशन 2024 यामध्ये आय टी आयचे जे ॲडमिशन आहेत ते जवळजवळ संपलेले आहेत आणि सिमेन्सकडून परत एक चान्स आहे तुम्हाला। सिमेन्स कंपनी आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिशियन कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत आणि हा प्रवेश म्हणजेच इलेक्ट्रिशियन नॅशनल अप्रेंटिस स्कीम जी असते म्हणजे NSC सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे, जे DGT ITI अप्रेंटिस केलेल्या मुलांना सुद्धा देतं तेच सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर हे ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट काय आहे ते बघणार आहोत आणि हा लर्न अँड अर्न प्रोजेक्ट असल्यामुळे 2 वर्ष तुम्हाला हा कोर्स सुरू असताना मानधनसुद्धा मिळणार आहे। तर याला डायरेक्ट अप्रेंटिस प्रोग्राम। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। ॲडमिशन लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो इथे नाशिक प्लांट जो आहे त्यामधून शिकाऊ उमेदवारी नेमणूक जो 1961चा कायदा आहे त्याला आपण अप्रेंटिस प्रोग्राम म्हणतो। तर इलेक्ट्रिशियन पदासाठी शिकाऊ प्रशिक्षण योजनेखाली सिमेन्स लिमिटेडच्या नाशिक वर्स, जसं इथे कळव्याला दरवर्षी याप्रमाणे घेतला तर यावर्षी नाशिक येथे सुरू केलेला आहे। तर या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 साठी प्रशिक्षणाचे अर्ज मागवण्यात येत आहेत। आता प्रशिक्षण कालावधी असणार आहे 2 वर्ष पूर्ण वेळ, म्हणजे तुम्हाला हा अप्रेंटिस प्रोग्राम पूर्ण 2 वर्ष करायचा आहे। तर प्रशिक्षण महासंचालनालय आणि जर्मन ड्युअल सिस्टीम जी आहे तर त्यामध्ये शिकाऊ प्रशिक्षण योजनेअंतर्गत म्हणजे ATS प्रशिक्षण दिले जाते। शिकाऊ प्रशिक्षण योजनेच्या शेवटी शिकाऊ उमेदवारांना AITT म्हणजे ऑल इंडिया ट्रेड टेस्ट जी DGT कडून घेतली जाते, तर त्या DGT कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला हजर राहावं लागतं, म्हणजे परीक्षेला तुम्हाला अटेंड करावी लागते। तर या कोर्ससाठी तुम्हाला पात्रतेचे निकष दिलेले आहेत, म्हणजे क्वालिफिकेशन काय दिलेले आहेत। उमेदवार पहिल्याच प्रयत्नात SSC किंवा समतुल्य परीक्षा 60% 10वीमध्ये गरजेचे आहेत असं म्हटले आहे। तर त्या व्यक्तीला म्हणजे या ठिकाणी उमेदवार म्हणजे महिलासुद्धा या ठिकाणी घेतात, त्याचबरोबर पुरुष उमेदवारसुद्धा घेतात। तर यामध्ये विज्ञान म्हणजे सायन्समध्ये तुम्हाला 60% पाहिजेत, गणितमध्ये 60 पाहिजे आणि इंग्लिशमध्ये किमान 50% गुण लागणार आहेत। तंत्रशिक्षण विषय घेतलेल्या SSC उमेदवारांना म्हणजे या ठिकाणी जर टेक्निकल जर तुमचा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। आता वयाचं नाही म्हणजे तुम्हाला एज लिमिट दिलं आहे 1/1/2007 नंतर जन्मलेले सगळे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि मार्च 2024 मध्ये 10वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थीच या प्रवेशासाठी पात्र आहेत, म्हणजे आत्ता फ्रेश 10वी पास झालेले फक्त इथे अर्ज करू शकतात। आता किमान क्षमता आहे जी 150 सेंटीमीटर उंची आहे, 45 किलो वजन आहे। आता विद्यावेतन म्हणजे त्या ठिकाणी स्टायपेंड तुम्हाला दिलं जाणार आहे कंपनीकडून, साधारण 8,000 9,000 असं याप्रमाणे असतं। तर ते शासकीय नियमानुसार असणार आहे, 7,000 8,000 किंवा 8,000 9,000 असू शकतं। तर निवड प्रक्रिया हे SSC मध्ये जे गुण प्राप्त त्याच्यावरच मेरिट लागतं आणि मग तुम्हाला लेखी चाचणीसुद्धा घेतली जाते आणि त्यानंतर मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं जातं। आम्ही मुलींना तांत्रिक म्हणजे या ठिकाणी वुमन एम्पॉवरमेंटसाठी म्हटलेलं आहे की या ठिकाणी मुलींनासुद्धा घेतलं जातं, कारण इलेक्ट्रिशियनसारखा कोर्स दरवर्षी या ठिकाणी केला जाणार आहे। आता सदर कोर्स कळव्या येथे चालू असतोच, त्या ठिकाणी यावर्षी नाशिक प्लांटला चालू केलं जातं। अर्जाची प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन नोंदणी आहे, 30/10/2024 पर्यंत अर्ज स्वीकारला। हा QR कोड दिलेला आहे आणि याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या लिंकवर जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे। या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे 2 वर्ष इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप नाशिकवर। तरी तुम्हाला डिटेल्स सगळे दिलेले आहेत, सिमेन्स लिमिटेड नाशिक या ठिकाणी सगळे नाव तुमचं, त्याबरोबर इतर डिटेल्स सगळी भरायची आहे व्यवस्थितरित्या आणि शेवटी यामध्ये मार्क्स विचारले, 10वीचे मार्क्स, सायन्समधले मार्क्स ते सुद्धा सगळे डिटेल भरायचे आणि सबमिट करायचे, म्हणजे तुमचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी नोंद होणार आहे, म्हणजे ऑनलाईन फॉर्म तुमचा अशा प्रकारे भरला जाणार। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर हे सर्टिफिकेट DGT मार्फत दिलं जातं, त्यामुळे ज्यांना अद्यापर्यंत कुठेही ॲडमिशन मिळालं नाही असे विद्यार्थी या ठिकाणी 100% ॲडमिशन घेऊ शकतात। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। थँक्यू व्हेरी मच।